बेकायदेशीर वाळू उपशामुळे पंढरपूरच्या चंद्रभागा वाळवंटाची दयनीय अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघू शकतो की ते चंद्रभागेचं वाळवंट आहे. खरं तर या चंद्रभागेच्या वाळवंट आलेली चंद्रभागेच्या नदीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या चंद्रभागेच्या वाळवंटात किंवा चंद्रभागेच्या पात्रामध्ये दररोज हजारोच्या संख्येनं भाविक स्नान करत असतात. मात्र या चंद्रभागेच्या वाळवंटात आल्यानंतर आपण जर बघितलं तर मोठमोठाले खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्नान करण्याकरता गेलेले अनेक भाविकांचे जीव देखील याच वाळूच्या उपशामुळे जे खड्डे पडले त्यामुळं पाण्यात बुडून गेलेले देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर हे चंद्रभागेच्या वाळवंटात दयनीय अशी अवस्था झालेली आहे. या चंद्रभागेचे पात्राच्या कडा जवळपास 30 ते 32 गावं करत आहेत. मात्र प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर वाळू उपसा केला जातो. टिपरच्या सहाय्याने असेल, जेसीबीच्या सहाय्याने असेल, काहीतर चंद्रभागेच्या वाळवंटात जर आपण बघितलं तर पहाटेपासूनच गाढवावरती खरं तर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा केला जातो. मात्र कुठल्याही प्रकारचा प्रशासनाचा वचक अजूनही वाळू चोरी करणाऱ्यावरती असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. एका बाजूला प्रशासनानं खरं तर पंढरपूरचा विकास करण्याचा जरी निर्णय घेतलेला असला तरी जो पंढरपूरचा जो श्वास म्हणून ज्या चंद्रभागेच्या वाळवंटाकडे पाहिलं जातं याचा पहिल्यांदा खरं तर विकास होणं खरं तर गरजेचे असल्याचं वारकरी संप्रदायातून बोललं जातं. अनेक खरं तर भाविकांनी देखील या वाळू उपशाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. प्रशासनाकडे तक्रार केली होती. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी वेगवेगळ्या प्रकारची मोठमोठे आंदोलनं देखील ह्या वाळू चोरीसाठी केली होती. मात्र प्रशासनानं खरं तर डोळेझाक केलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर महर्षी वाल्मिकी सेनेने देखील आता तीव्र आंदोलनाचा देखील आता इशारा दिलेला आहे. महर्षी वाल्मिकी सेनेचे अध्यक्ष आपल्याबरोबर काय सांगताल, काय तुमची मागणी? आमची प्रमुख मागणी आहे चंद्रभागा खड्डेमुक्त वाळू चोरीमुक्त व्हावी. येणाऱ्या भाविकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक भाविकांचा जीव गेलाय आणि रोज जीव जातोय अशी अवस्था इथं झालेली आहे. म्हणजे येणारा वारकरी हा सुरक्षित राहिलेला नाही. सरकार मोठमोठ्या घोषणा करते, कॅडर करणार, विकास करणार, पण मूळ ढाचा संपवाले सरकार. कारण मूळ चंद्रभागा ऐतिहासिक आहे, पौराणिक आहे. तिचं महत्व वस्त्रहरण रोज तिथले अधिकारी वाळू चोर करत आहेत, पण झोपलेलं प्रशासन जागवत नाही. आम्ही आंदोलन आता वारंवार केली पण जागे होत नाहीत. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिकात्मक पुतळे करून त्यांचे ह्या वाळूच्या पडलेल्या खड्ड्यामध्ये पुरणार आहे आणि आम्ही आंदोलन करणार आहे. आणि कायदा सुव्यवस्था काय बिघडली ह्याची सगळी जबाबदारी सरकारवर राहील, कारण ह्याशिवाय प्रशासनाला जाग येत नाही. आपण बघितलं असेल की ज्या वाळवंटामध्ये खरं तर संतांनी समतेचा संदेश ज्या जगाला दिला होता त्याच वाळवंटामधील वाळू खरं तर ह्या वाळू चोरांनी ओरबडून नेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक सामाजिक संघटना असतील, त्याचबरोबर महाराज मंडळी असतील, ते देखील आता आक्रमक झालेलं आहे. आपण जर बघितलं तर महर्षी वाल्मिकी सेनेच्या वतीने देखील तीव्र असं आंदोलन करणार असल्याचा इशारा खरं तर या संघटनेनं आता दिलेला आहे. चंद्रभागेच्या वाळवंटातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.